हालेलुया हालेलुया आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता सदैव सावध तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व पापांच्या बंधनाची क्षमा कर. प्रार्थना देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आपला शरीर हमेशा परमेश्वराच्या हातात असू. प्रार्थना येशू प्रभूच्या नावाने करते. हालेलुया. आपण सर्व लोक ख्रिसमसची तयारी करत आहेत आणि उद्यापासून म्हणजे 1 तारखेपासून डिसेंबर महिना आला की लोकांचा उत्साह अनेक गोष्टीमध्ये वाढला जातो की आम्ही येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करणार आहे. परंतु प्रभूच्या जन्माची तयारी आहे, पण आमच्या जिंदगीच्या नव्या जन्माची तयारी नसते. तर आमच्या प्रत्येकाला ही तयारी करणं गरजेचं आहे. आपल्या जीवनात एका जन्माची तयारी, आपल्या जीवनात एका कार्यक्रमाची तयारी, आपल्या जीवनात लग्नाची तयारी, आपल्या जीवनात मरणाची तयारी, अनेक प्रकारच्या तयारी असतात. पण सार्वत्रिक जीवन मिळवण्याची तयारी नसते. तर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीमध्ये कशासाठी आला त्याच्यावर आज आपण मनन चिंतन करू. आणि या सणाच्या म्हणजे त्याच्या जिंदगीचा जो दुःख आमच्यासाठी कसं त्याने घेतलं, त्याच्या आईने आणि प्रभू येशूने त्याच्या बाबा म्हणलेला योसेफ त्याने. आता बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात आपल्याला वचनाच्या द्वारे शिकून घ्यायचं. आपण बघतो आपल्या घरात लाईट किंवा एक स्टार लावला की आमच्या घरात येशू जन्माला. कोणीतरी गोट्याची तयारी करते, कोणी भवानीची तयारी करते, कोणी अनेक पद्धतीची तयारी करते. आणि अशा पद्धतीने आमच्या घरात ख्रिस्त जन्माला आला अशी तयारी करत असते. परंतु आपली ती तयारी शून्य आहे. आपल्या जीवनात एक आपल्या आत्म्याची, आपल्या शरीराची व आपल्या भविष्याची व आपल्या सार्वजनिकची तयारी करायला आपण विसरतो. याची देवाला आवडत नाही अशाची आम्ही तयारी करतो. आमच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म आलाच पाहिजे. आणि या सुरुवातीत येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो येशा भविष्यवक्ता परमेश्वराचा महान सेवक, या सेवकाला परमेश्वराने येशू ख्रिस्ताचा जन्म कोणाद्वारे होणार, कसा होणार आणि का होणार या विषयावर त्यांनी आपल्याला येशाया 7 अध्याय 10 पासून ते पुढे आहे 14 पुढे की येशू ख्रिस्ताचा जन्म कशा पद्धतीने या पृथ्वीमध्ये येण्याच्या तयारी आहे. याच्या येशूच्या वयाच्या 12 वर्षांपर्यंत त्यांनी आपल्या भविष्यात आईबरोबर राहून कोणत्या आज्ञाचं पालन केलं आणि कोणत्या आज्ञाचं पालन न केलं. आईचे 2 संस्कार होते. एक आध्यात्मिक होते, एक जागतिक संस्कार होते, कार्यक्रम प्रोग्राम. आणि आपण तेच आजच्या काळामध्ये घेत आहे की आम्ही सणाची तयारी करतो पण आमच्या आत्म्याची आम्ही तयारी करतो. तर माझा आजच्या दिवसाचे जे प्रवचन येणार त्या मार्ग जो आहे येशू ख्रिस्ताचा, त्याच मार्गावर आपल्याला चालायचं आहे. कारण बिना पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही आणि मी हा सणाचा अर्थ शोधू शकत. तर हे सण जर पाळायचे असतील तर पहिले हे पवित्र शास्त्र पाळावं लागेल. आणि याच पवित्र शास्त्राच्या द्वारे पुढे डिसिजन घ्यावं लागेल की या ख्रिसमसची तयारी मी कशाने करू. करंज्या, पुरण्या, घरात लाईट, घरामध्ये गोटा,
बरोबर खाणं हे काही क्षणिक सुख, ते क्षणिक सुख आहे. एकदा इस्रायलचा गुरु येशूकडे आला, नव्या करारात आहे ते तिसरा अध्याय, आणि या नव्या करारामध्ये तिसरा अध्यायामध्ये इस्रायलचा गुरु, असं मला माहिती आहे की इस्रायलमध्ये आल्यापर्यंत गुरु आपले आहेत. बरेचसे आध्यात्मिक मार्गानुसार लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. बरेच लोक ते शिक्षण न घेण्याचा प्रयत्न करतात. समाजात बरेच लोक धार्मिक लोक आहेत, परंतु त्या धार्मिकताचं शिक्षण सगळेच मान्य करत नाही आणि सगळ्यांना स्वर्गात जाण्याचं विचार करत. दैहिक विचार सगळ्यांच्या मनात धरणार नाही आणि ते रोजचा स्वभावच आहे. तर आपण सुरुवात पहिलीतून करूया आणि त्यानंतर नव्या कराराचं जो प्रभू येशूचा जन्म कशा पद्धतीने झाला आणि आम्ही खरोखर हा सण करायला पाहिजे का, तुम्हाला काय वाटते? हे तुम्ही ह्या वचनाद्वारे जर शिकले तर तुम्ही पुढे सणाचं नाव नाही घेणार, तर आपल्या आत्म्याचं जीवन जे काय आहे ना, मला कसं जीवन जगावं ह्याचे विचार तुम्ही करता. नेहमी लोकांना सांगत असतो, रोज तुमची खायची इच्छा असेल ती पुरी करा, कारण येशूने शेवटला मध्ये 6 रोजची पाळता. आम्हाला परीक्षेत पूर्ण पवित्र शास्त्र पवित्र आत्म्यात कसं चालवं अशा पद्धतीने ती प्रार्थना शिकवली होती आपल्या शिष्यांना येशू प्रभूने. परंतु आज आपण येशूच्या जन्माविषयावरच आपल्याला लक्ष द्यायचं. तर पुढे वचन घे, एशिया 7:10 पासून. परमेश्वराचं वचन आज आपल्याला ते शिकवलं. तू एक चिन्ह माग. आता शेवटच्या काळातले चिन्ह मागतील लोक. आज आम्ही आध्यात्मिक चिन्ह मागितलं पाहिजे की देवाने आमच्यासाठी काय केलेलं आहे तेच आम्हाला बघायचं. मी मागणार पण नाही ना मी परमेश्वराची परीक्षा पाहणार. आपण अनेक लोक आहेत ती परमेश्वराची परीक्षा पाहत. तो सांगतो नाही, तुला चिन्ह मागावं लागेलच. तुम्ही माणसाला कंटाळता तसं माझ्या देवाला पण तुम्ही कंटाळतात का? आपल्या प्रत्येकाला वाटते ना, माझ्या मुलाने माझ्यासाठी काहीतरी चांगलं केलं. तसंच त्या परमेश्वराला पण तेच वाटतं. त्यालाही तेच वाटते की माझ्या मुलाने या पृथ्वीवर माझं काहीतरी चांगलं. सुतसेफर 127:3 मध्ये वचन तसं दिले, संतती परमेश्वराने दिलेलं धन. आपण सगळे उत्पत्ती एक सगळे देवाचं एक प्रतिरूप आहे. म्हणजे आम्ही देवाचे सेवक आहे ना, देवाचं काम करणारे देवाचे लोक आहेत. आपल्या सगळ्यांना या गोष्टीकडे पहिल्यांदा मनचिंतन करणं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य असं आहे की आम्ही देवाच्या मार्गावर चालावं. देवाने आम्हाला शिकवलेल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्यांना शिकवावं.
काय सांगितलं त्यांनी माहितीये तुम्हाला? आपल्यासाठी एक पुत्र जन्माला येईल, त्याचं नाव तुम्ही इमानुएल ठेवा, म्हणजे प्रभू येशू. मत्ते 1:23 वचनामध्ये तसं लिहिलं. आता येशू ख्रिस्त हा जन्माचा आहे आपल्या नव्या करण्यासाठी, आपला नवीन जन्म. म्हणून इस्रायलच्या गुरुलयमान 3:3 मध्ये येशू ख्रिस्त ते सांगतात, या नवीन जन्माची स्थापना आम्हाला करायची आहे की आम्ही ख्रिस्तासाठी जीवन घालवायचं. ख्रिस्ताने आमच्यासाठी घालवले नाही, तर आम्हाला सुद्धा भविष्यात ख्रिस्तासाठीच आपलं जीवन समर्पित करायचं आहे. काय सांगते? वाईट टाकावे आणि चांगलं घ्यावे हे समजावे. आता आपल्या सणाला वाईट घेतात ना, चांगलं आहे ते टाकतात. पण प्रभू येशूला हे समजलेलं होतं. वयाच्या 12 वर्षात तो सणाला गेला, त्यांनी वाईट टाकलं ना, चांगलं होतं ते घेतलं आणि तो मंदिरात जाऊन शिक्षण घेतलं. तेव्हा त्याच्या आईने विचारलं, बाळा तू आमच्याशी का असा वागला? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, तुझ्या घरात आला. कारण अनुवाद 11 ते 18 पासून तिने त्याला आध्यात्मिक शिक्षण दिलेलं होतं. परंतु तुम्हाला माहिती आहे, आपल्या नातेवाईकामुळे आपल्याला पण प्रार्थनेला येता येत नाही. बरेच लोकांची परिस्थिती तशी आहे. परंतु ह्या परिस्थितीमध्ये त्याने अशा पद्धतीने माणसाला घडवलं की त्याच्याबरोबर देव होता. कारण तो पवित्र आत्म्याने बनवलेला होता, मनुष्याने बनवलेला नव्हता. कारण आपण सगळे पवित्र आत्म्याने भरलेले आहे, पण भरत नाही. म्हणजे आपल्यातून कार्य होत नाही. पण ते पास आपल्यामध्ये कार्यक्रम होऊ शकतात, प्रोग्राम होऊ शकतात, सण करू शकतात, मोज मजा करू शकतात, पुऱ्या बनवल्या, काय करंज्या बनवल्या, लाटणी चालूच असते. पण आमची वाटणी मात्र चालू नाही होत देवामध्ये. त्याने लोकांना देवाचा प्रचार. आपल्याला माहिती आहे की एस्तेर 9:22 मध्ये दिली. तो सण आनंदाचा आहे, शांतीचा आहे, एकमेकांना भेटी पाठवणं, त्याच्याबरोबर परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव करते. हा सण जो आहे, हा सण मोज मजाचा नाही आहे. या सणामध्ये आत्मिक विचारधारा ही महत्वाची. अनेक लोक आहेत खूप तयारी आपल्या घोट्याची करतात, परंतु यो घोटा खाली आहे. करिंथियस पहिल्या पत्रामध्ये 3:16 पौलाला कळालं, तर पौलाने लोकांना या गोष्टीची पत्र लिहिली करिंथी लोकांना, कारण ते लोक अशा परिस्थितीत. मग आज तुम्ही आणि मी परमेश्वराच्या मार्गात आणि शिक्षणात कशा पद्धतीची तयारी सणाची करायची, तर या वचनाद्वारे तुम्ही शिकू शकता. तर पहिलं प्रथम आहे मत्ते 1:2 येशू ख्रिस्ताची ओशाळी. आता ओशाळी कुठून सुरू झाली? या 14:14च्या 3 पिढीपासून सुरुवात आहे. 14:14च्या 3 पिढीचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात. अब्रामाला इसाक झाला, इसाकाला याकोब, याकोबाला यहूदा, त्याचे भाऊ झाले. हालेलुया. पुत्राचा उल्लेख केलेला आहे. हालेलुया. कारण अब्राम हा विश्वासाचा पिता म्हणून म्हटलेला आहे. तेव्हा परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, तुझी संतती वाळूच्या कणा इतकी. समजलं? आणि दगडासारखी तुझी ही संतती, म्हणजे खडकावर असलेले लोक चालायचे, मजबूती
कारण अब्रामाचा विश्वास देवावर इतका सुंदर बसलेला होता की तो विश्वास कोणताच व्यक्ती कमजोर करू शकत नव्हता. अब्रामाचे विश्वास कमजोर करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, परंतु त्याचा विश्वास देवावरून सरकला नाही. दाविदाच्या बाबतीत पण तेच प्रश्न होता, म्हणून त्याचा पुत्र म्हटले नाही, कारण संतती म्हटलेली आहे ना. जी व्यक्ती विश्वासात चालतो तीच व्यक्ती संतती अब्रामाची म्हटली. आणि अब्रामाच्या नंतर योहान 1:12 जो मनुष्य येशूवर विश्वास ठेवणारा त्याला येशूचा पुत्र म्हटले, परमेश्वराचा पुत्र. जुन्या करारामध्ये अब्रामा विषावर भर घातली आणि येशू ख्रिस्ताच्या नंतर पेत्राची भर घातली. लूक 16:19 पासून एक श्रीमंत माणूस आणि एक गरीब माणसाचा उल्लेख या पवित्र शास्त्रामध्ये उदाहरणपूर्ण दिलेले. तेव्हा तो सांगतो, माझे 5 भाऊ बाबा, कारण त्याचे पुत्र आपण विश्वासाचा पिता म्हटलेला आहे. अब्रामाला विश्वासाचा पिता, आणि त्यानंतर येशू ख्रिस्त. उदाहरण आत्मपरीक्षण करून घेणं हे आपल्या हरेक व्यक्तीला महत्वाचं आहे. आपली तयारी या शरीराची आहे, पण आपल्या आत्मेची तयारी नाही. आत्मा कोणाला सापडला नाही आला. आपल्या शरीरात आत्मा सापडला आहे तो पण दुष्टाचाच आहे, कारण आपले आचार विचार चांगले दिसत नाही. तुम्ही स्वतः पाहिजे ते विचार करा. देवाचा कोणत्याही गोष्टीचं ज्या दिवशी नाव होणार आहे की देवाचा कोणता तरी कार्यक्रम मोठा होणार आहे, त्यावेळेला सगळ्याच्या समोर मुख असतात. त्याच्यानंतर तुम्ही 40 दिवसाचा उपवास करणार आहे. 1 जानेवारीच्या नंतर सुरुवात होणार. मग 40 दिवसामध्ये अगोदर आपला प्लॅनिंग असते, मी आता 40 दिवस उपवास करणार. कोण उपवास करणारा करू शकत नाही, कारण म्हणजे 6 ते 16 पासून दिले. काही शिक्षण आहे बाहेर, डोंग्यासारखे उपवास नाही. या पवित्र शास्त्रामध्ये खूप मोठा विषय आहे, हे वाचायला कोणालाच टाइम म्हणून तिसरं पाचवं वेळेचा सदुपयोग. आताच्या काळातले आचार विचार एवढे एकदम रॉंग मध्ये आलेले आहेत की तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाही. दुष्टमय विचार आहे. मग ते 16 मध्ये दिले ही दुष्ट आणि विचाराची. खूप काही शिकायचं आहे. म्हणून येशूच्या द्वारे आमचं जीवन आहे, आणि हे जीवन पवित्र आत्मेच्या द्वारे. बघा पाहिजे तर थोडस अनुभव घेऊया. मग त्याच्यानंतर तुम्हाला मी एवढा वेळ मला मिळणार नाही, परंतु मी त्याच्यावरच आज पूर्ण प्रवचन देणार. आता तुम्ही विचार करा की ह्या पिढीला सुरुवात आजोबा पजोबा आहे इकडून आल्यात आपण सुरुवात. कारण अब्रामाने देवावर मनापासून विश्वास ठेवला
आणि जेव्हा त्यांनी विश्वास ठेवल्याप्रमाणे तो देवाच्या साधण्यामध्ये जास्त आचार विचार ठेवत राहिला. इतक्या पिढ्यापासून आपण इथपर्यंत आले. आता ही येशू ख्रिस्ताच्या काळातली पिढी जी आहे, त्याच्यानंतर पवित्र आत्म्याच्या काळात अशा तयारी आलेल्या मार्गाचा, त्याच्यानंतर शिष्यांची, कारण अब्राहमाने परमेश्वराच्या राज्याचा मार्ग स्वीकारला. त्याच्यानंतर पेत्राच्या हातामध्ये सर्व हक्क दिला येशूच्या. या खडकावर मी आपली मंडळी रचेल, तिथे अधोलोकाचं काही सांगणार. शैतान मानवामध्ये शिरून जेव्हा उत्पत्ती 3 अध्यायामध्ये आदामाला आणि एवेला जेव्हा फसवलं ना, त्या काळामध्ये या 2 व्यक्तीच्या द्वारे या जगात सैतानाने मानवामध्ये मोठी एंट्री केली. त्याच्यानंतर पवित्र मरिया आणि प्रभू येशू ख्रिस्त या नव्या कराराची एंट्री सुरू झाली. आणि आजच्या काळामध्ये ह्या घटने विषयावर विचार करणं आपल्या सर्व माणसाला गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला कळत नाही हे विचारधारा नक्की कोणत्या होत्या. म्हणून आम्ही आज बसत आहे, आम्ही कुठेतरी कमजोर आहे, कारण आपण येशू बरोबर आहेत पण येशूच्या बरोबर नाही. आता जर तुम्ही ह्या विषयावर जर बघितलं, परिस्थिती कशी लोकमध्ये कसं दिलेलं आहे, जो पहिला अध्याय त्याच्यामध्ये 26व्या वचनापासून सुरुवात केली की ती गर्भवती व्हायची होती, तेव्हा तिला ना स्वर्गीय देवदूताचा निरोप आणि स्वर्गीय देवदूताच्या द्वारेच त्यांचं पवित्र आत्म्याचं भाषण सुरू झालं. कारण आपल्या समाजामध्ये आचार विचार खूप मोठे आहेत, पण चांगले कमी ना वाईट जास्त. जो मनुष्य पवित्र आत्म्याने भरलेला आहे तो या विषयावर तुम्हाला पूर्ण वंशात पूर्ण संदेशात सहित तुम्हाला शिकवेल. तर पुढे इतिहासाच्या गोष्टी तुम्हाला आणखी सांगतो टाइम वर. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया ना. आपण जे डिसिजन घेणार आहेत त्या सर्व उद्या बघतील, तर त्या पवित्र शास्त्राचा अनुभव घेऊन त्या पद्धतीने जर केलं तर आपल्या सगळ्यांनाच परमेश्वर प्रेमाने जवळ करून स्वर्ग राज्यात आपल्याला प्रवास देईल. आपण छोटीशी प्रार्थना करूया. सर्व लोकांना सर्वांचं सर्व परिश्रम सेवा प्रभूचे कार्य करणारे प्रत्येकावर प्रभूचा आशीर्वाद करून ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा असू दे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये प्रभूच्या इच्छेनुसार प्रत्येकाला जीवन आणि स्वर्ग राज्यामध्ये ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. मी पापी करतो, मी पापी होऊ नये ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.